विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्सच्या पेपरमधलं काय अवघड वाटतं? सांगू तुम्हाला? एम-सी-क्यूज आणि एम-सी-क्यू पेक्षा मार्क कुठे जातायत? व्ही-एस-ए व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेशन 18 मार्काचं वेटेज आहे आणि एम-सी-क्यू तर तुम्हाला हे सिम्बॉल कळाला असेल किंवा ह्याचं बघून त्याचं बघून लिहिण्याचा मुलं प्रयत्न करतात. एम-सी-क्यू फार अवघड वाटतात आणि व्ही-एस-ए सोडूनच द्या. मग ही भीती फार वेगळी आहे तुमच्या मनात. मी ती भीतीच आज तुमच्या मनातून काढून टाकणार आहे. पहिली गोष्ट तुमच्या चुका तुम्हाला मी दाखवणार आहे बरं का लक्षात घ्या. तुम्ही कुठं चुकताय ते मी तुम्हाला दाखवणार आहे. काय आहे, की एम-सी-क्यू आणि व्ही-एस-ए मी आता सांगतोय काय ते नीट लक्ष द्या. एम-सी-क्यू आणि व्ही-एस-एचा अभ्यास करायचाच नसतो. तुम्हाला आता बसला शॉक. म्हणजे काय? सांगतो व्यवस्थित थोडासा धीर धरा. पण त्याच्या अगोदर मला बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करायच्या आहेत लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का? पहिली गोष्ट म्हणजे, हे जे आपलं चॅनल आहे, सबस्क्राईब केलंय का तुम्ही? नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस सुद्धा करा, की जेणेकरून आपल्या व्हिडिओचं असं फिक्स टायमिंग नाहीये बरं का. कधीही मी व्हिडिओ अपलोड करतो. एक्झामच्या वेळेस तर मी 20-20 मिनिटाच्या अंतरावर एक व्हिडिओ अपलोड केलेत आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी तुमचा सपोर्ट त्यावेळेस मिळतो. पण आत्तापासूनच तुमचा सपोर्ट हवाय. बरं, या आपल्या चॅनलवर जेव्हा तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाल लक्षात घ्या आणि त्या प्लेलिस्टमध्ये माझी इच्छा आहे की ही जी आहे ना वायवा सीरीज ओके याचे सगळे लेक्चर्स तुम्हाला बघायचे आहेत. 10 व्हिडिओ आतापर्यंत अपलोडेड आहेत आणि ती सीरीज फॉलो केली तर केमिस्ट्रीत 100% फिक्स आहे. त्यानंतर नेम रिएक्शन सीरीज आपली आहे आणि या फिजिक्सच्या पी-वाय-क्यू सीरीज ज्या आहेत ना, हे आणि मॅथ्सच्या सीरीज आहेत. हे व्हिडिओज तुम्हाला कंप्लीट करायचेच आहेत. बरं, चला आता मेन मुद्द्यावर येऊया आपल्या. फिजिक्सच्या पेपरमध्ये मी तुम्हाला डायरेक्टली नेणार आहे सेक्शन डी कडं. आता तुम्ही तर म्हणाल, की सेक्शन ए मध्ये असतो ना? एम-सी-क्यू आणि व्ही-एस-ए सेक्शन ए मध्ये आहे. मला पण माहिती आहे. पण मी तुम्हाला सेक्शन डी मध्ये नेलंय. डायरेक्टली मला सांगा पहिला क्वेशन वाचा काय दिसतोय तुम्हाला तिथं? तर पहिला क्वेशन काय आहे? स्टेट एंड प्रूव्ह थेरम ऑफ पॅरलल एक्सेस. कुठलं? पॅरलल एक्सेस. आता मी काय सांगतोय ते बघा. पॅरलल एक्सेस तुम्ही काय करता रे? स्टेटमेंट ओके. स्टेटमेंट, प्रूफ, न्यूमेरिकल. पण एम-सी-क्यू याच्यावर काय आले जरा शोधूया का रे आपण? थोडंसं शोधूया बरं का रे. मी तुम्हाला सांगू का? थोडंसं शोधूयाच. म्हणजे माझ्याकडे भरपूर मी पेपर ओपन केलेत बरं का लक्षात घ्या. भरपूर. त्यातल्या कुठल्या पेपरमध्ये त्याच्यावरचे एम-सी-क्यू सापडते का बघूया. सापडलंच ना. बघा ना, जरा व्यवस्थित बघा रे. फॉर व्हिच ऑफ द फॉलोइंग बॉडीज द प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस इज ॲप्लिकेबल? आणि पॅरलल ॲक्सिस असू नये तर परपेंडिक्युलर ॲक्सिस असू दे, लॅमिनार ऑब्जेक्ट असतो. लॅमिनार ऑब्जेक्ट असतो. आता कळालं का? एम-सी-क्यूचा सेपरेटली अभ्यास करायचा नसतो रे बाळांनो. पॅरलल ॲक्सिस किंवा परपेंडिक्युलर ॲक्सिस लॅमिनार ऑब्जेक्ट पाहिजेत. पण सगळ्यात इम्पोर्टंट तुम्हाला अख्खं स्टेटमेंट देतील आणि विचारतील, की हा कोणतं लॉ आहे किंवा कोणतं प्रिन्सिपल. ही एम-सी-क्यूची तयारी आहे लक्षात घ्या. आता नेक्स्ट क्वेशनकडे जाऊया. सेक्शन डी चाललंय आपलं अजून. डिफाइन आयसोथर्मल प्रोसेस. प्रोसेस इन विच टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट इज नोन ॲज ही एम-सी-क्यू येऊ शकते किंवा ह्या ज्या डेफिनेशन आहेत त्या व्ही-एस-ए मध्ये येतील का? येतात आणि आलेल्या आहेत. मग आता तुमचं थोडेसे डोळे उघडले असतील. मनातली भीती काढून टाका. तुम्हाला सांगतो फिजिक्सचे प्रत्येक प्रश्न करत असताना त्याच्यावर एम-सी-क्यूचे प्रश्न कसे येऊ शकतात हे बघा किंवा कसे आलेत ते शोधा लक्षात घ्या. आता बघा डिस्टिंग्विश बिटवीन स्ट्रीमलाईन अँड टर्ब्युलंट फ्लो. डिस्टिंग्विश आहे. फ्रॉनॉफर डिफ्रॅक्शन, फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन एक्सप्लेन करा म्हणलंय, पण ते डिस्टिंग्विश पण येऊ शकतो. व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर? म्हणजे मी सांगतो सेक्शन डी मध्ये स्टेटमेंटला 1 मार्क, डेफिनेशनचे 2 मार्क, डिस्टिंग्विशचे 2 मार्क, फ्रॉनॉफर डिफ्रॅक्शन ह्याचे पुन्हा 2 मार्क, ट्रान्सफॉर्मरचे डेफिनेशन वर्किंग प्रिन्सिपलचे 2 मार्क. म्हणजे जवळ-जवळ 10-11 मार्काला. तर ईझी क्वेशन. कुठलं डेरिव्हेशन होतं का? नाहीये. पण हे करताना रट्टा मारताय तुम्ही, पण त्याच्यावर आलेली एम-सी-क्यू तुम्हाला जमत नाही. कारण तुमचं मन तुम्हाला काय म्हणतंय, की मी एम-सी-क्यू केलेल्या नाहीयेत, मला जमणार नाही. हा न्यूनगंड काढून टाका. प्रश्न पी-वाय-क्यू शोधा कसे येतात ते बघा. चला आता सेक्शन सी कडे बघा. कंस्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. फेरीज ब्लॅक बॉडी. डायग्राम करा ना. ब्लॅक बॉडीची डायग्राम आहे, फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची डायग्राम आहे, वॅन डी ग्राफ जनरेटरची डायग्राम आहे, सिंपल पेंडुलमची डायग्राम आहे. ठराविकच डायग्राम परत-परत विचारल्या जातात. आता ह्यात सेक्शन सी मध्ये मला तुम्हाला दाखवायचं आहे. न्यूमेरिकल वगैरे सगळे आहेत बरं का लक्षात घ्या. न्यूमेरिकल्स वगैरे सगळे दिसतायत मला. सेक्शन बी कडे येऊया रे. कंडिशन्स फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. मगाशी मी तुम्हाला बोललो होतो का रे बाळांनो? मी तुम्हाला सांगतो मध्ये ना, जेव्हा की नाही मध्ये बोर्डची एक्झाम चालली होती ना, सॉरी बोर्ड नाही सेमिस्टर, तेव्हा मी हे
फिजिक्सची एक सीरीज घेतली होती बरं का. न्यूमेरिकल सीरीज पण घेतली होती आणि फिजिक्सची एच-एस-सी बोर्ड फर्स्ट सेमिस्टर हे 5 व्हिडिओ बघा. पहिला व्हिडिओ 50 मिनिटाचा आहे. लक्षात घ्या. पहिला व्हिडिओ 50 मिनिटाचा आहे. त्यातला पहिलाच प्रश्न मी हा घेतलाय. स्टडी इंटरफरन्स पॅटर्न बरं का. डिटेल एक्सप्लेन केलंय. मग तुम्ही आपलं चॅनल फॉलो करायचंय आणि ॲप्लिकेशन डाउनलोड नसेल केली तेही करा प्ले स्टोअरवरून. ओके. बघा इथं काय विचारलं परत डेफिनेशन, इंडक्टिव्ह कॅपॅसिटिव्ह. पुन्हा ईडी करंटची डेफिनेशन आहे. लॉ ऑफ लेंथच आहे. आता लॉ मी तुम्हाला सांगतो पुन्हा लॉ ऑफ रेडिओएक्टिव्ह डीके. अरे लॉ, डेफिनेशन, डिस्टिंग्विश डायग्राम. फिजिक्सचा पेपर आहे लक्षात घ्या. पण न्यूमेरिकल शिवाय स्कोर होणार नाहीये. बरं आता मेन आपल्या मुद्द्यावर येऊया आता. मेन मुद्द्यावर येऊया. सेक्शन एच्या अगोदर सगळे कॉन्स्टंट दिलेले असतात. ही गोष्ट लक्षात ठेवा बरं का. सेक्शन एच्या अगोदर सगळे कॉन्स्टंट दिलेले असतात. न्यूमेरिकलच्या बाजूला कॉन्स्टंट दिलेला नसतो. ओके. बरं. आता एम-सी-क्यूज सांगतो. मी तुम्हाला दाखवणार आहे. अख्खं स्टेटमेंट दिलंय का बघा. The coefficient of absorption is equals to coefficient of emission is called Kirchhoff's law of radiation. ऑप्शन सी. मी काय म्हणतोय, सगळे लॉचे स्टेटमेंट पाठ केलेत ना? मग येऊ दे ना. आत्ताच्या लेटेस्ट कुठल्यातरी एका पेपरमध्ये झेरॉथ लॉ पण विचारलाय. स्टेटमेंट दिलंय. आत्ताच 25 चा प्रश्न आहे. 2025 असेल बघा लक्षात घ्या. बरं. सेकंड लॉ डील्स विथ ट्रान्सफर ऑफ. मग फर्स्ट लॉ कशावर डील करतोय? सेकंड लॉ कशावर डील करतोय? किर्चॉफ्स करंट लॉ, कन्झर्वेशन ऑफ चार्ज. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. बर्नॉलीज थेरम कशा मग कोणता लॉ कशाशी डील करतोय? दिलं असेल ना तिथं ती एम-सी-क्यू आहे हे लक्षात घ्या. बरं एम-सी-क्यू मध्ये पण सोलार सेल ऑपरेट ऑन द प्रिन्सिपल. आता गंमत बघा. याचं उत्तर नाही सांगणार मी तुम्हाला. हे टिक मार्क केलेल्या उत्तराकडे जाऊ नका बरं का लक्षात घ्या. कोणातरी मुलाचा पेपर मला पाठवला तर तुम्ही इथं घेतलाय बरं का. पण काय सोलार सेल वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ असं होतं ना. आता सेक्शन डी कडे जाऊया. व्हॉट इस द ट्रान्सफॉर्मर प्रश्न आहे. विचारलंय वर्किंग प्रिन्सिपल ऑफ द ट्रान्सफॉर्मर. म्युच्युअल इंडक्शन. म्युच्युअल इंडक्शन हे प्रिन्सिपल आहे तिथं. म्हणजे मुद्दा तुमच्या लक्षात आलेला आहे बाळांनो. लॉ, डेफिनेशन असे प्रश्न आहेत, पण थोडंसं तुम्हाला जमलं पाहिजे. आता सेक्शन बी मध्ये परत बघा. डेफिनेशन. व्ही-एस-ए एका मार्कासाठी डेफिनेशन आहे. एक नाही 2 डेफिनेशन आहे. हे बघा सिंगल इनपुट आणि सिंगल आउटपुटचं लॉजिक गेट कुठला विचारलंय? कुठलं असणार आहे? नॉट गेट. एकच इनपुट एक आउटपुट असते. मग लॉजिक गेटचा माझा व्हिडिओ बघा ना YouTubeवरनं. मी तुम्हाला सांगतो माझ्या इथून पुढे बघा पोलार, नॉन पोलार. आता डेफिनेशन पाठ केलंय, डिस्टिंग्विश पाठ केलंय. एक्झाम्पल आणि कॅटेगरी म्हणजे क्लासिफिकेशन विचारलंय. मग आता इथून पुढे मी पहिल्यांदा जे टिक मार्क केली होती लक्षात आलं का? सेपरेटली व्ही-एस आणि एम-सी-क्यू आपल्याला अभ्यास करायच्या नसतात. कुठलीही कन्सेप्ट अभ्यास करत असताना आपण ती एम-सी-क्यू साठीच करतोय, व्ही-एस-ए साठीच करतोय हे लक्षात आलं पाहिजे. मग आता माझी स्ट्रॅटेजी तुम्हाला पटली असेल तर पहिला चॅनल सबस्क्राईब करा आणि Instaवरचं सह्याद्री_ऑफिशियल_ट्युटोरियल किंवा सह्याद्री_ट्युटोरियल्स_ऑफिशियल Instaची लिंक पण मी देतोय. फॉलो करा. 2च दिवसापूर्वी मी व्हिडिओ अपलोड केलेत त्याच्यावरती बरं का आणि बघतोय ना मी कंटिन्युअसली सबस्क्रायबर पण वाढतायत, व्ह्यूज पण वाढतायत. तुमचं मनापासून धन्यवाद. मग आपली टेक्निक काय आहे, की फिजिक्सची भीती घालवायची आहे. पहिला डेफिनिशन करा. त्या डेफिनिशनवर पुस्तकात एखादा सॉल्व्ह प्रॉब्लेम आहे, सॉल्व्ह न्यूमेरिकल ते करा. प्लस त्याच्यावर एखादी पी-वाय-क्यू आले का बघा, एम-सी-क्यू किंवा व्ही-एस-ए शोधायचे कुठून? वाय लर्न वरून. कुठून? वाय लर्न हे लक्षात घ्या. मग डेफिनिशन झालं, की डेफिनिशनचाच वापर करून डिस्टिंग्विश करा. त्याच्यानंतर आपली प्लेलिस्ट आहे. लॉज करा सगळे. लॉज केल्यानंतर तुम्ही डायग्राम करा. त्याच्यानंतर एक्सप्लेन द टर्म करा. ओके. लॉ पण विथ न्यूमेरिकल. डिस्टिंग्विशमध्ये न्यूमेरिकल नसतात लक्षात घ्या. डायग्राममध्ये पण न्यूमेरिकल नसतात. पण अशा रीतीने मग कॉन्फिडन्स वाढेल. आणि मी तुम्हाला सांगू का रे बाळांनो, म्हणून अभ्यास करा रे, कुठली काळजी करताय. पण वाय-वा सीरीज, नेम रिएक्शन सीरीज चॅनलवर किती प्लेलिस्ट आपली इम्पोर्टंट आहे आणि ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे. ट्रिगो फंक्शन आहे. इंटिग्रेशन आहे. डेरिव्हेटिव्ह आहे. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे. मॅट्रिक्स आहे. प्रत्येक टॉपिक जवळ-जवळ मॅथ्स मधला मी त्याच्या प्लेलिस्ट आहेत. टेक्स्टबुक सॉल्व्ह करून घेतले तुमच्याकडून. मग हे बघा. चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. मित्रांबरोबर शेअर करा. ऑल द बेस्ट.